प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 4 मे 2026 सोमवार. आपण नक्की विजय मिळवू. चला आपण त्यावरीवर जाऊन त्या देशाची ताबा घेऊ, कारण आपण नक्कीच त्यावर विजय मिळवू शकतो. गणना 13 अध्याय 30 वचन. विश्वासू मनुष्य नेहमी विजयाच्या दृष्टीने विचार करतो. जो देवावर विश्वास ठेवतो तो धैर्याने विजयाकडे चालतो. प्रार्थना करणारा मनुष्य डोंगरालाही कळवण्याची आज्ञा देऊ शकतो. मोसेने कानान देश बघण्यासाठी पाठवलेल्या 12 नेत्यांपैकी 10 जणांनी फक्त पराभवाकडे लक्ष दिले. त्याने राक्षस पाहिले, पण स्वर्ग आणि पृथ्वीवर राज्य करणाऱ्या प्रभूची महानता पाहिली नाही. पण योशुआ आणि कालेब यांनी त्या देशाकडे वेगळ्या नजरेने पाहिले. त्यांनी तो जिंकता येईल असा देश पाहिला. त्यांचे विश्वास आणि देवावरील निष्ठा त्यांची दृष्टिकोनाला आकार देत होती. आजही 2 प्रकारचे विश्वासणारे आपण पाहतो. एक गट सैतानाच्या शक्तीला घाबरतो आणि थरथर कापतो. दुसरा गट येशूकडे पाहतो आणि धाडसाने विजयाची घोषणा करतो. इस्रायलने अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीचा सामना केला. एकदा 13 राष्ट्रे त्यांच्या विरुद्ध उभी राहिली. इस्रायलमध्ये सुमारे 60 लाख लोक होते, तर त्यांची शत्रूची संख्या कोट्यवधी होती. मानवी दृष्टीने ते अशक्य होते, तरीही इस्रायलने विजयाचा विचार केला, विजय बोलला आणि विजय मिळवला. आजही काही जण म्हणतात, ख्रिस्ती जीवन खूप कठीण आहे, शेवटपर्यंत स्थिर राहणे दुर्मिळ आहे, आत्मा जिंकणे अवघड आहे. पण काही जण धाडसाने जाहीर करतात, येशूच्या नावाने आपण विजय मिळवू. भारतामध्ये पुनरुत्थान होईल. आपण हा देश प्रभूसाठी जिंकू. तुम्ही कोणत्या गटात आहेत? कानानची काळात बहुसंख्य लोकांनी नकारात्मक अहवाल दिला. 12 पैकी 10 पण अल्पसंख्याकडे विश्वास होता. प्रिय देवाचे लेकरा, त्या लोकांच्या जवळ राहा जे प्रभूचे नावाने मोठ्या गोष्टी बोलतात, जे धाडसी आणि शूर आहेत, जे विजयाची घोषणा करतात, जे साक्ष देतात की येशू जीवित आहे. अशा लोकांसोबत चालाल तर तुम्ही कधीही डगमगणार नाही. नेमच्या यरूशलेमच्या भिंती पुन्हा बांधण्यासाठी उभा राहिला तेव्हा अनेकांनी त्याला निरुत्साहित करण्याचा प्रयत्न केला, पण काही जण धैर्याने उभे राहिले. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हाताने बांधकाम करत आणि भिंत देवाची योजनेप्रमाणे पूर्ण झाली. आजही देवाचे राज्य बांधले जात आहे. तुम्ही विश्वासाने उभे राहणाऱ्या सोबत आहेत काय, की तक्रार करणाऱ्या सोबत? अधिक चिंतनासाठी वचन. देवाचे आभार असते जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या विजय देतो. 1 कोरिंथियर 15 अध्याय 57 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ 1 राजा 16 अध्याय 17 अध्याय 18 अध्याय. संध्याकाळ लूक 22 अध्याय 47 वचन से 71 वचन. धन्यवाद.